नमस्कार. आज रविवार दिनांक 22 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काल सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. नांदेड शहरातील ईदगाह मैदानावर मुख्य नमाज अदा करण्यात आली. यावेळी समाज बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर खासदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुदवे नगरहून वाजेगावकडे येणाऱ्या बायपास रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलाजवळ काल सकाळच्या दरम्यान एका धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. त्याचवेळी मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यात दुचाकी जळून खाक झाली. दरम्यान आगीत होरपळून गंभीर भाजलेल्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अर्धापूर पोलीस व महामार्ग प्राधिकरणाने विशेष मोहीम राबवित अर्धापूर ते आसना नदीपुलापर्यंतची सर्व अतिक्रमणे, अवैध होल्डिंग, पार्किंग व अनधिकृत दुकाने हटविलेत. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बिलोली तालुक्यातील सागर ओळी घाट परिसरातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर काल मोठी कार्यवाही करत 8 पोकलेन मशीन, 36 हायवा गाड्या ताब्यात घेतल्यात. यात कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संस्कार भारती नांदेड शाखेच्या वतीने गुढीपाडवा व मराठी नववर्षाची सुरुवात सूर पाडवा या संगीतमय कार्यक्रमाने करण्यात आली. यावेळी युवा कलावंत कौशिकी पांडे, ऋग्वेद अपस्तंभ यांनी अप्रतिम गाणी सादर केली. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.